हा टाइम आहे जाग येण्याचा. जेव्हा हिंदी आणि मराठी हे जे राजकारण चाललंय त्या वेळेत नेमके ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. वडिलांची ट्रॉफी आहे, माझे पप्पा सिक्युरिटी गार्ड आहे. सो ही उल्लेखनीय कामगिरी केल्यासाठी आहे. काय झालेलं गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 17. लुक वेगळा तर थोडंसं चेंज केलं काय सकाळी सकाळी येतात ही टिफिनची तयारी करतोय. बाकी सगळं करून तुम्हाला भेटतो मी. तो गेल्या ब्लॉगमध्ये आजारी होतो त्याच्यामुळे असं होतं, पण आता एकदम मस्त एकदम टकाटक आहे. ते सगळं सोडा, तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात? मजेत असल्यापेक्षा तुम्ही सगळे जिवंत आहात. जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. मजेत असून काय फायदा नाही, जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. हेच असाच एक ब्लॉग असा ब्लॉगमधला हेच असं एक वाक्य कट करून मी रील टाकलं आणि ती रील इंस्टाग्रामवरची ब्लास्ट झाली आहे. जर ती रील बघितली नसेल तर त्या चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे माझ्या ब्लॉगची मीम. त्याचं नाव आहे, ते इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती ही रील आहे पोस्ट, ती जाऊन बघा बघितली नसेल तर. बाकी काय नाही, ॲज युजल खूप लेट 10:30 आले तरी पण मला इंट्रो द्यायचा होता, इंट्रो नीट करायचा होता, कारण की गेल्या ब्लॉगमध्ये खूपच असा लुळू केलं आहे आणि आता जरा फ्रेश वाटतंय. आणि हा असा लुक कसं एकदम असं थोडासा असा मोठा वाटत असेल, पण ठीक आहे, असं गोरा दिसतोय, लुक मला आवडलाय. चला आपण ऑफिसला निघायची तयारी करूया. ऑफिसला आलो. ही सर्दी काय साथ सोडत नाही अजून. डोकं एवढं असं जड झालंय ना. उद्या पण एक माझा प्लॅन होता सॅटर्डेचा, तो पण कॅन्सल झालाय. म्हणजे मी जुची तिकडे काहीतरी एका कारणामुळे. बाय द वे, फोक लोकचा जो ब्लॉग केलेला मी माझ्या पूर्ण यूट्यूबवरचे, म्हणजे यूट्यूबच्या जेवढे आतापर्यंत व्हिडिओ आलं, ही काहीतरी 17वी असेल, 17वी, हा, त्या पूर्ण व्हिडिओपैकी ती पहिली व्हिडिओ आहे जिला 1000 व्ह्यू गेले बाई. म्हणजे माझ्यासाठी अचिव्हमेंटच आहे ना बाई. म्हणजे बाकीच्या व्हिडिओ जात आहेत 190, 100, 200 वगैरे वगैरे, ती 1000. क्या बात आहे. थँक्यू सो मच ज्यांनी ती बघितली त्यासाठी, आणि ज्यांनी नाही बघितली त्यांनी जाऊन आता बघा आणि बाकीचे पण ब्लॉग्स बघा रे. पंढरपूरचा पण बघा. मला असं वाटलेलं पंढरपूरचा जरा फुटेल, पण काय माहिती, आरामात होईल कदाचित. बट आय एम हॅपी. जसं म्हणजे रीच आहे, जसं चाललंय तसं आय एम व्हेरी हॅपी. की रीचपेक्षा कसं मी कन्सिस्टंट आहे ना, त्यासाठी खूप पाऊस, मी कन्सिस्टंट आहे ना त्याच्यातच खूप इम्पॉर्टंट, आणि खूप चांगलं वाटतंय मला. बाकी सर्दी बिर्दी तर काय, माय गॉड, जोरात. खूप साऱ्या रील मध्ये ब्लॉग मध्ये बघितलं असेल की माझ्या बॅक साईडला ज्या ट्रॉफ्या आहेत त्या सगळ्या ट्रॉफ्या आहेत. तर मी आज एक एक करून ट्रॉफ्या ना डिकोड करतो की ही ट्रॉफ्या मला कधी मिळालेल्या आणि कोणत्या कामासाठी मिळाल्या. जसं तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ टॅलेंटेड आहे डान्स आणि थिएटरमध्ये भाई बादशाह आहे. तर सगळ्यात पहिला सुरुवात करूया आपण ही ट्रॉफी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, प्रथम पुरस्कार लोकनाट्य माईम. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की तोंडावर कलर पेंट करून नसलेली गोष्ट असल्याचा भास करून देणारा थिएटरचा एक घटक म्हणजे माईम. त्याच्यात प्रथम पारितोषिक मिळालंय मला. हे 2016चं आहे. 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर होतं, आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद. त्यानंतर आपण येऊ, हे काय, हा, हे रायपूर छत्तीसगडला इंटरनॅशनल फेस्ट झाले, त्यासाठी आम्ही माईम रिप्रेझेंट केलेलं. त्याचं हे 12 ऑगस्ट 2019ला त्याची ही ट्रॉफी आहे. आणि ही आहे इंद्रधनुष्य 2017. ही कसली आहे? ही पण माईमचीच आहे मे बी. माईमला प्रथम पारितोषिक मिळालं, त्याची ही ट्रॉफी आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची बोलेन मी, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, वसई विरार महानगरपालिकाचा अंतर्गत, वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत कला क्रीडा होतो, जो सगळ्यात सन्माननीय अशी स्पर्धा असते. त्या स्पर्धेत मला माझ्या नावासकट, माझ्या नावासोबत मिळालेली ही ट्रॉफी आहे. भावेश सावंत, आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्याबद्दल आपल्यास विशेष गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आले आहे. त्याबद्दलची ही ट्रॉफी आहे, ती वसई विरार महानगरपालिकेकडून कला क्रीडा या घटकाकडून मला मिळालेली आहे.
ही माझी सगळ्यात आवडती ट्रॉफी आहे, कारण की या ट्रॉफीवर माझं नाव आहे. दुसरी ट्रॉफी आहे ही ऍक्च्युली माझ्या वडिलांची ट्रॉफी आहे. माझे पप्पा सिक्युरिटी गार्ड आहे. सो ही उल्लेखनीय कामगिरी केल्यासाठी आहे. काय झालेलं तेव्हा कुठेतरी म्हणजे ते जिथे काम करतात तिकडे काहीतरी असं आग लागलेली किंवा काहीतरी असं एमर्जन्सी आलेली, आगच लागलेली होती. आणि तेव्हा पप्पांनी काहीतरी ती आग विझवलेली की काहीतरी असं उल्लेखनीय काम, त्याच्यातून कोणातरी वाचवलेलं, एकदम असं काहीतरी हे केलेलं. त्यासाठी ही सन्मान चिन्ह पप्पांना देण्यात आलेलं आहे 1 मे 2023 साली. राजेश वसंत सावंत, बा और बेटा दोनों का नाम का ट्रॉफी. सो ही पण ट्रॉफी मला खूप आवडते. माझ्या वडिलांना मिळालेली ट्रॉफी आहे. आणि ही आणखीन एक ट्रॉफी आहे. हे जर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही चर्चगेटला वगैरे जात असाल तर तुम्ही हे बघितलं असेल, राजाबाई टॉवर. हा मुंबई युनिव्हर्सिटीचा जो आहे टॉवर, तो याच्यावर पण माझं नाव लिहिलं आहे, भावेश राजे सावंत. पण आता ते गेलंय. सो ही पण एक आवडती ट्रॉफी आहे, कारण की हा सेम तसाच मॉन्युमेंट आहे, तसंच बनवलेलं आहे, म्हणून ही पण मला एक आवडती ट्रॉफी. आणखीन ही ट्रॉफी मला मिळालेली शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर. नाव त्यांनी माझ्याने चेंज केलं की नाही, कोल्हापूर युनिव्हर्सिटीकडून मला मिळालेली ही ट्रॉफी आहे. ही पण एक चांगली ट्रॉफी आहे. आणखीन एक ट्रॉफी कुठे गेली, हा ही छोटीशी आहे, केरला, तिरुवनंतपुरम केरला इंडिया. तिकडे आम्ही डान्स शोकेस साठी बोलवलेला आम्हाला एका, तेव्हा आम्ही डान्स तिकडे केलेला, दिंडी, त्याची ही ट्रॉफी आहे. आणि हाच बघा, हा पप्पांचा तो मी तुम्हाला बोललो. आपण दिनांक 5/11/2022 रोजी केलेल्या असामान्य कामगिरीबाबत आपले अभिनंदन करण्यात येत असून आपणास हे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे. भविष्यातही आपल्याकडून अशीच कामगिरीसाठी शुभेच्छा. हे बोर्डाकडून पप्पांना मिळालेलं. सो हे सगळं माझं असं इकडे असं बॉलला लागलेलं असतं. एवढंच नाही आहे, खूप सारे मेडल्स आहेत. त्यातले इकडे 3 मेडल वरती लावलेत आणि इकडे 3 मेडल लावलेत. आणि खूप सारे मेडल आतमध्ये आहेत आणि खूप सारे मेडल इकडे आहे बेडच्या आतमध्ये. घर छोटं होतं ना, म्हणून जागा नाही येत ठेवायला सध्या. ते घर मोठं झाल्यानंतर आपण एक एक गोष्टी सगळ्याच्या लेवल. ही माझी कामगिरी आहे की सॉरी, ही सगळी माझी कामगिरी आहे. चला, कामगिरीसाठी पण एक पाऊल द्यायला असंच. ही सगळी माझी कामगिरी. ह्यात सगळ्या माझ्या डान्स आणि थिएटरमुळे मिळालेल्या मला ट्रॉफी आहेत. सो अजून खूप साऱ्या ट्रॉफी यायच्या आहेत. मला माहिती आहे, असं ती फिलिंग्स येते, मला फिलिंग येते की अजून कॉन्टेंट क्रिएशनच्या मधून पण मला खूप सारे अवॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. लवकरच त्या पण गोष्टी होतील. सो दॅट्स इट. हे सगळं जे माझ्या भिंतीवर असतं, जे तुम्ही रीलमध्ये किंवा व्लॉगमध्ये बघत असाल, त्याचं एक डिकोडिशन होतं. कोणत्या ट्रॉफ्या कधी मिळाल्या त्या तुम्हाला मी सगळ्यात सांगितलंय. पहिलं तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, कारण की महाराजांचे जे 12 किल्ले आहेत त्यांचं वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये समावेश झाला आहे. आणि ते पण अशा नेमक्या वेळेत जेव्हा हिंदी आणि मराठी हे जे राजकारण चाललंय त्या वेळेत नेमके ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. आता त्या गोष्टीची मी काही तार जोडत नाहीये, पण ही सध्या केवढी मोठी गोष्ट आहे. जे आपले किल्ले होते त्यांचे युनेस्को माहिती नाही, सॉरी मी तो शब्द चुकेल, त्यापेक्षा मी घेतच नाही. सगळ्यांचं खूप 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 मोठं अभिनंदन. संडे रिच्युअल करायला चाललोय, चिकन आणायला. संडेला ना जेव्हा सुट्टी असते ना नेमकी तेव्हाच जाग लवकर येते. मग तर सुट्टी असल्याचा काय फायदाच नाही होत. कितीला उठलो सकाळी? 7ला जाग आली. हा टाईम आहे जाग येण्याचा संडेला. ते पण चिकन घेणं कॅन्सल केलं, लय गर्दी होती आणि माझे तेवढे पेशन्स नाहीत आता. सो मी गप्पा अंडा आणणार आहे, अंडा आणून खाणार आहे. चिकनसाठी बाबा मला नाही वेळ एवढा थांबण्यात. भाई तुमच्यापैकी कोण टेस्ट मॅच बघताय का सध्या? भाई टेस्ट मॅच बघत नसाल तर भाई बघा. जी डेंजर मजा येते ना, जी रायव्हलरी अशी बघायला मिळते ना, शुभमन गिल ग्रोस सम बॉल्स बाई, पूर्ण लॉर्ड्सच्या स्टेडियम समोर, पूर्ण दुनियेसमोर हा मुलगा बोलतोय, हा 23 वर्षाचा मुलगा. डेंजर डेंजर. टेस्ट
टेस्ट ही सगळ्यात डेंजर फॉर्मेट आहे आणि तुझी बघायला पण खूप मजा येते. अरे भारी वाटते टेस्टची मॅच बघता बघता. आज नो चिकन बघितलं सकाळी खूप लाईन होती तर मला खायलाच ते घ्यायलाच खूप कंटाळा आला. सो आज आहे 3 ऑमलेट, 3 अंड्यांचं ऑमलेट असं खाली. त्याच्या खाली आहे ना असं कांदा टोमॅटो आणि मिरची याचा असा बेस केला आहे. असं मस्त तो आता वाफेवर असं शिजू दे आणि त्याच्यानंतर 4 ब्रेडचे स्लाइस. दॅट्स इट, जास्त नको. ऑल दो या ब्लॉगमध्ये पण एवढंच होतं. होप सो तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये मी माझ्या या ट्रॉफ्यांचं डिकोडिशन केलं. ट्रॉफ्या डिकोड केल्या की मला या ट्रॉफ्या कुठे मिळालेल्या, कधी मिळालेल्या, कशा संदर्भात मिळालेला. होप सो तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला विसरू नका सपोर्ट करा. ठीक आहे, भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जिवंत राहा. बाय बाय.